शहाजी पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याची केली वार्षिक तपासणी। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यात येणार असल्यानं गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। ठाण्याची वार्षिक तपासणी करण्यासाठी शहाजी पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड, हिंगोली पोलीस उपाधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक सुरेश दळवे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते। वार्षिक तपासणीनंतर शहाजी पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड यांनी पोलीस ठाण्यात पोलीस पाटील यांची बैठक घेऊन वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्ती, ग्रामसुरक्षा दल, व्यसनमुक्तीसाठी दुर्गा, व्यसनमुक्त गाव समिती असे विविध उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या। यावेळी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे, अवैध दारू, गुटखा विक्री, महिला अत्याचार हे रोखण्यासाठी विविध दलाची निर्मिती केली जाणार आहे। त्यामुळे वाढते गुन्हे, अवैध व्यवसाय, महिलांवरील अत्याचार याला आळा बसणार आहे। गाव तिथं पोलीस पाटील तसंच महिला आणि विशेष दलाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती शहाजी पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी माध्यमांना दिली। वार्षिक तपासणी दरम्यान निजामकालीन गोरेगाव पोलीस ठाण्यात रंगरंगोटी सुशोभीकरण करण्यात आलं होतं। NTV न्यूज मराठी, हिंगोली।